नमस्कार. पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण नागपंचमी विशेष मऊसूत असे कानवले आणि गव्हाची खीर याची रेसिपी बघणार आहोत. श्रावण सुरू झाला की सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फार पूर्वीपासून असं म्हणतात, नागपंचमीच्या दिवशी काही तळू नये, गॅसवर तवा ठेवू नये, त्याचसोबत भाज्या कापू नये. तर आज आपण मस्त अशी गव्हाची खीर आणि मऊसूत कानवले कसे बनवायचे ते बघूया आणि लगेच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप गहू घेतलेला आहे. हा मी आपला रेग्युलर चपातीसाठी असतो ना, तोच गहू घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही खपली गहू वापरला तरी देखील चालेल. साहित्य मोजण्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या. आता अर्धा कप गहू मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि आपल्याला हे मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर जाडसर रवाळ असं बघा वाटून घ्यायचं आहे. थोडे गहू अगदी बारीक झालेले आहे, थोडेसे अर्धे तुकडे झालेले आहे आणि थोडे अख्खे राहिलेले आहे. असंच आपल्याला दळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त बारीक करून घेऊ नका. आता हा जाडसर वाटून घेतलेला गहू आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच्यात आपण 2 ग्लास इतकं पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यानंतर गव्हाचा कोंडा बघा वरती तरंगलेला आहे. आता मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं. याला जास्तीचं मिक्स करून घ्यायची गरज नाही, फक्त हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचं आणि वरती जो कोंडा तरंगलेला आहे ना, तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. फक्त आपल्याला वरचं पाणी फेकून द्यायचं आहे. एकदा गव्हाचा कोंडा निघालेला आहे, पुन्हा आपण 2 ग्लास पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यानंतर आता आपण याला 10 मिनटं बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून राहिलेला कोंडा वरती तरंगेल आणि आपला गहूसुद्धा छान भिजेल. हा गव्हाचा कोंडा काढण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता गहू 10 मिनटं भिजतोय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. मऊसूत असे कानवले बनवण्यासाठी इथे आपण कणिक भिजवून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चम्मच तेल घातलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. घातलेलं तेल आपण पिठात चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊया. चपातीसाठी जशी कणिक मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजे पुन्हा एवढं पातळ पण नको आणि पुरीसाठी एकदम घट्टसर असं पीठ मळतो तसं पण नको. अगदी आपण रेग्युलर चपातीसाठी करतो ना, तशा पद्धतीचं कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. फक्त थोडीशी घट्टसर ठेवायची आहे. तुमच्या इथं सुद्धा असं आहे का, नागपंचमीला चिरायचं नाही किंवा तळणीचे पदार्थ करायचं नाही, गॅसवर तवा ठेवायचा नाही, हे मला नक्की सांगा. त्याचसोबत नागपंचमीला कुठला मेनू केला जातो हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तेवढ्या वेळातच बघा आपली मस्त अशी कणिक मळून झालेली आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. त्याच्यानंतर आपण गहू बारीक करून भिजायला ठेवलेला होता आणि आता आपण हे वरती आलेला कोंडा एकदा पुन्हा पाणी फेकून द्यायचं आहे आणि बघा 10 मिनिटातच मस्त असा आपला गहू भिजलेला आहे. गव्हात जो काही कोंडा होतो आपण दुसऱ्यांदा पाणी घालून भिजवायला ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे पूर्ण निघून गेलेला आहे. आता आपण एक कुकर घेतलेला आहे. भिजलेला गहू आपण कुकरमध्ये घालून घेऊया. आता इथे मी या कपनी 1 कप इतकं म्हणजे अर्धा कप गहू घेतलेला होता. आपल्याला त्याचं 5 पट पाणी घालायचं आहे. या कपनी मी इथे 5 कप इतकं पाणी घालून घेणार आहे. तुम्ही कुठलीही वाटी कप घेतलेला आहे त्याच्यानुसार 5 कप पाणी म्हणजे 5 पट पाणी घालून घ्यायचं आहे. किंवा पाण्याचं प्रमाण थोडाफार कमी अधिक केला किंवा झालं तर काही हरकत नाही. आता आपण पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्या काढून घेऊया. म्हणजे आपला गहू मऊसूत असा शिजला जातो. किंवा तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्याच्यानुसार तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. आता आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे, तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान भिजलेली आहे. तयार झालेली कणिक बघा मी तेल लावून थोडीशी सॉफ्ट करून घेतलेली आहे. आता तयार झालेल्या पिठापासून आपण समान असे गोळे तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी चाकूच्या मदतीने बघा 4 भागात कट करून घेतलेला आहे. आपण रोज चपातीसाठी घेतो ना, त्याच्यापेक्षा छोटा गोल घ्यायचा आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि एक गोल बघा मी
कोरड्या पिठात बुडवून घेतलेला आहे। आता आपण हे फुलका जसं लाटतो ना तसं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे। कारण आपण कानवले जेवढे पातळ तयार करतो ना खायला तेवढेच चविष्ट लागतात। बघा मस्त गोल गरगरीत अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि बघा अगदी पातळ लाटून घेतलेली आहे। जेवढं शक्य होतं ना तेवढं मी पातळ लाटून घेतलेली आहे। आता हे तयार झालेल्या चपातीला आपण तूप लावून घेऊया। सगळीकडेने पसरवून आपण चांगलं तूप लावून घ्यायचं आहे। तूप तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण लावून घेऊ शकता, पण आपण हे कानवले खीर सोबत खाणार आहोत त्याच्यामुळे मी तूप लावून घेतलेलं आहे। पण तुम्ही हे कानवले जर गरमागरम वरणासोबत खाणार असाल तर तेल लावून घेतलं तरीही काही हरकत नाही। आता बघा एक अर्धा फोल्ड करून घेतलं, दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने मस्त असं कानवलं तयार झालेलं आहे। याला कानवले का म्हटले जातात? कारण याचा आकार कानासारखा असतो। आता आपण दुसरा सुद्धा असंच लाटून घेऊया। बघा मस्त अशी जेवढी जमेल तेवढी पातळ अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि सगळ्या बाजूनी आवडतं तेवढं तूप लावून घ्यायचं आहे। म्हणजे तूप तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता। आता आपला दुसरा कानवला सुद्धा छान तयार झालेले आहे। मस्त असे कानवले वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। आता हे याच्यात ठेवून द्यायचं आहे। प्लेटमध्ये खाली बटर पेपर ठेवला नसेल तर तूप किंवा तेल लावून घ्या। आता आपण हे अगदी मंद आचेवर 15 मिनिटं बघा वाफवून घेतलेले आहे। मस्त असे मऊसूत आपले कानवले वाफलेले आहे। चेक करून सुद्धा बघू शकता तुम्ही, अजिबात चिकट नाही किंवा टूथपिक किंवा चाकूच्या मदतीने सुद्धा चेक करून बघू शकता। आता आपले मस्त कानवले तयार झालेले आहे। त्याचसोबत आपल्या खीरसाठी जो गहू आपण कुकरला लावलेला होता तो सुद्धा बघा अगदी मऊसूत असं शिजलेला आहे। पाणी घालताना आपल्याला आपण जेवढं गहू घेतलेलं होतं त्याचं 5 पट पाणी घालायचं आणि अगदी मंद आचेवर 5 शिट्या करायचा। आपला गहू मऊसूत असा शिजला जातो। बघा या कपने आपण अर्धा कप गहू घेतलेला होता, त्याच कपने मी 2 कप इतकं गूळ वापरलेला आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि ही खीर गुळातच तयार केली जाते। त्याच्यानंतर 1 चम्मच इलायची जायफळ पावडर घालायची, चिमूटभर मीठ। कुठलेही गोडाचे पदार्थ करताना चिमूटभर मीठ घातलं ना त्याची चव खूप छान येते। आता मी गूळ चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅसवर ठेवलेला आहे आणि बघा 1-2 मिनिटातच आपला गूळ वितळलेला आहे। शक्यतो गूळ एकदम बारीक चिरून वापरा म्हणजे पटकन वितळला जातो। गूळ वितळलेला आहे। आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे। बघा मस्त असा रंग आलेला आहे आणि खीर सुद्धा छान दाटसर तयार झालेली आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि एका पॅनमध्ये बघा मी 2 चम्मच इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथे मी काजू आणि बदामाचे काप वापरलेले आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतं इथे तुम्ही तो वापरू शकता। ड्रायफ्रूट बघा मी चांगले तुपात परतून घेतलेले आहे। आता आपण हे तयार झालेल्या खीरमध्ये घालून घेऊया। आता तूप घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे। आता दूध कधी घालायचं? जर तुम्ही ही खीर अर्ध्या तासाच्या आत संपवणार असाल तर लगेच दूध घालून घेऊ शकता। पण जर तुम्हाला खीर खायला वेळ असेल ना तर दूध घालून घेऊ नका, कारण आपण याच्यात गूळ घातलेला आहे। खीर नासण्याची शक्यता असता। ज्यावेळी तुम्ही खीर खायला घेणार त्यावेळी दूध घालून घ्यायचं आणि मस्त गरमागरम खीर कानवले एन्जॉय करायचं आहे। आता आपण खीर कानवले लगेच सर्व करायला घेऊया। तयार झालेली खीर तुम्हाला जेवढी लागती ना तेवढ्याच खीरमध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि राहिलेली खीर तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवून जेव्हा लागतं तेव्हा दूध घालून खाऊ शकता। बघा मस्त असे मऊसूत आपले कानवले तयार झालेले आहे आणि लेयर सुद्धा बघू शकता तुम्ही छान तयार झालेली आहे। आपण कानवले जेवढे पातळ लाटतो ना तितके चवीला छान लागतात। आता बघा तयार झालेली खीर मी गरम दूध घातलेलं आहे आणि जितपत तुम्हाला जाड पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही दूध घालून खाऊ शकता। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मऊसूत असे कानवले तयार केलेले आहे। त्याचसोबत गव्हाची खीर सुद्धा खपली गहू न वापरता तयार केलेली आहे। तर कसा वाटला हा आजचा नागपंचमी विशेष बेत? तुम्ही सुद्धा या नागपंचमीला
घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या रेसिपीसोबत. धन्यवाद.